ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल करण्याचा उद्योग सांगलीच्या तासगावमध्ये झालाय। तब्बल 12,000हून अधिक झाडं बलगवडे येथे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी नष्ट करण्यात आली आहेत। ग्रामस्थांचा विरोध झुगारून आणि प्रशासनाला अंधारात ठेवून हा सर्व प्रकार करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे। काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। सौर ऊर्जेसाठी 12,000 पेक्षा अधिक झाडांची कत्तल। गावकऱ्यांचा विरोध डावलून सौर ऊर्जा प्रकल्पाचा घाट। सांगली जिल्ह्यातील बलगवडे ग्रामस्थ संतप्त। निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा। तासगाव तालुक्यातील बलगवडे हे गाव साधारणतः 4,000 लोकसंख्येचं। या गावात 20 वर्षापूर्वी सामाजिक वनीकरण अंतर्गत ग्रामस्थांनी गायरान जमिनीमध्ये हजारो वृक्षांचं वृक्षारोपण केलं। बिहार पॅटर्ननुसार या वृक्षांचं संगोपन गावातील महिलांसह ग्रामस्थांनी स्वतःहून केलं। तब्बल 20 वर्ष या वृक्षांना आपल्या लेकरांप्रमाणे संगोपन करून वाढवलं सुद्धा। मात्र आता मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे गायरान जागेतील जवळपास 12,000 पेक्षा अधिक वृक्षांची कत्तल झाली आहे। विशेष म्हणजे गावकऱ्यांनी यासाठीचा ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा केला होता। या ठिकाणी पर्यायी व्यवस्था जागेची असताना रस्त्यालगतची जागा आणि हजारो झाडांच्या कत्तल का असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला। यासाठी ग्रामस्थांनी आता आमरण उपोषण सुद्धा केलंय। प्रशासन एका ठिकाणी म्हणतं जे राष्ट्रपतींचे जे नियम आहेत ते लोकनियुक्त सरपंचाला नियम आहेत हे सर्व धाब्यावर बांधले जातात राजकीय पुढाऱ्यांच्यामुळे। हे काय ठीक नाही। याला नाजऱ्या पद्धतीने आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। ते सुद्धा आंदोलन आमचं मोडीत काढलं या नेत्यांनी, म्हणजे आमच्या भागातल्या जिल्ह्यातल्या। त्याला काही अर्थ नाही। त्यामुळे माझाही पूर्ण अध्यक्षांनी बोलले त्या पद्धतीने माझा कडकडीत विरोध आहे या गोष्टी। मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, मात्र झाडं तोडून सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्यात येतोय त्याला आमचा विरोध आहे अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे। झाडे तोडून झाडाचा विनाश करून याला आमच्या सर्व ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। आम्हाला सरकारचं सोलरच्या या प्रोजेक्टला मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला आमचा विरोध नाही, कुठल्या विकासाला विरोध नाही, पण झाडे तोडून जे त्यांनी घाट घातलाय विरोध कराय सोलर उभा करायचा या गोष्टीला आमच्या बलगवड्यातील सर्व ग्रामस्थांचा पूर्णपणे विरोध आहे। आंदोलकांच्या मागणीनुसार या प्रकल्पाचं स्थलांतर करून वृक्षतोड थांबवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण प्रत्यक्षात बळाचा वापर करून पोलीस बंदोबस्तात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली। अवादा कंपनीने निसर्गाची हानी केली आहे याबाबत ग्रामस्थांनी नेते मंडळींवर आर्थिक तडजोड केल्याचा गंभीर आरोपही केला आहे। गावाच्या विरोधात जे चालू आहे ते एक वाईट गोष्ट आहे। दुसरी गोष्ट की आज ग्रामसभेचा ठराव जे लोकशाहीचा पाया आहे ग्रामपंचायत ते लोकसभा, जर ग्रामसभेचा ठरावाने जर आम्हाला हा प्रस्तावच नको आहे त्यांनी मागितलाच नाही, जर न मागता जर तुम्ही आमच्यावर लादत असाल तर एक लोकशाहीची हत्या आहे। सांगली जिल्ह्याला लोकसंख्येप्रमाणे वनीकरणाचं क्षेत्र 33% आवश्यक आहे। हे प्रमाण कमी असून अशा प्रकारे वृक्षतोड करणं म्हणजे धनदांडग्यांचं कल्याण करण्यासाठी होत आहे असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। वृक्षतोड थांबवून प्रकल्प स्थलांतरित करावा, त्या ठिकाणी पुन्हा वृक्षारोपण करावं, अन्यथा नेत्यांना गावबंदी करू, आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आता गावकऱ्यांनी घेतलेला आहे। येणाऱ्या काळात नुसता सोलरचा प्रकल्प झाला नाही पाहिजे असं नाही की येणारं कोणतंही इलेक्शन असेल त्याला एक मोठी गाव आमचं विरोध करणार आणि हे राजकारण्यांनी नुसते राज्यकर्त्यांनी नव्हे तर येणाऱ्या काळात त्या वरच्या प्रशासनाने याची नोंद घ्यायला पाहिजे की जेणेकरून आमच्यात येणारं इलेक्शन ही कुठलं एकमुखी आमचा त्याच्यावर बहिष्कार राहील येणाऱ्या काळात, एवढंच मी सांगतो आणि ह्या प्रकल्पाला माझा तीव्र विरोध करतो। विकासाला आमचा विरोध नाही। जिथं कॅनॉल आहेत, भरपूर ठिकाणी अशा मोकळ्या जागा आहेत, तिथं तुम्ही तो प्रकल्प राबवा। आमच्या गावातून या प्रकल्पाला पूर्ण विरोध असेल। येणाऱ्या सर्व निवडणुका आमच्या युवा पिढीच्या वतीनं, सर्व ग्रामस्थाच्या वतीनं येणाऱ्या सर्व निवडणुकीवर पूर्ण बहिष्कार असणार आणि आमच्या गावात सभोवतालच्या सर्व नेत्यांना गावबंदी असेल या जाहीर इशारा देतो मी। वृक्षतोडीचा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीसाठी महत्त्वाचा ठरणार असून सरकारला यावर ठोस भूमिका घ्यावी लागेल, अन्यथा वृक्षतोडीच्या विरोधातील आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे। संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली।
लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.